काही शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा, सूत्रांची माहिती. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घटनेची दखल, अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, मान्यतेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याची देखील सूत्रांची माहिती. मुख्य निवडणूक आयुक्त तसेच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातील कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड वादात. सामान्य वीज ग्राहकांवर 527 कोटी रुपयांचा बोजा बसणार. ₹1 प्रति युनिट वीज महाग होणार. नोव्हेंबर 2024 खरेदी कराव्या लागलेल्या विजेवर फेब्रुवारी 2025 मध्ये सामान्य जनतेकडून वसुली केली जाण्याची शक्यता. राज्यामध्ये पहाटेच्या वेळी काहीसा गारठा, तर सकाळी 11 नंतर उष्णतेच्या तीव्र झळा. मंगळवारी अकोल्यामध्ये देशातील सर्वाधिक 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर बुधवारी सोलापूरमध्ये 38.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सोलापूर जिल्हा पोलीस कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुका उत्साहात संपन्न. निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचा समृद्धी पॅनेलकडून दारुण पराभव. 14 पैकी 13 जागा परिवर्तन विकास आघाडीने मिळवल्या. आमदार प्रवीण स्वामी यांना म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाकडून 2 आठवड्यांची मुदतवाढ. निवडणूक आयोगाच्या अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी ज्ञानराज चौगुले यांची स्वामींविरोधात याचिका. तूर खरेदीमधील महत्त्वाचा अडथळा दूर. खासगी गोदामांमध्ये साठवणुकीची तजवीज. हमीभावानं तूर खरेदीचं गणित. उत्पादनाचा अंदाज 11,90,186 टन.